या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सावली तिलोत्तमाला सांगते की तुम्ही थोडा वेळ आराम करा आणि मग त्यानंतर ती तिच्या खोलीतून बाहेर पडते. तर घरामध्ये आलेले ते दोन चोर किचनमध्ये जातात आणि तिथे विठ्ठलाची मूर्ती पाहून त्यांना खूप आनंद होतो. त्यातील एक चोर विठुरायाकडे प्रार्थना करत म्हणू लागतो की विठुराया, आम्हाला माफ कर, खरं तर आम्हाला ही चोरी करायचीच नव्हती, पण आता परिस्थिती अशी आहे म्हटल्यावर आम्ही तरी काय करू. पण जर तुला वाटत असेल ना की आम्ही चोरी नाही करावी, तर मग तू आम्हाला दुसऱ्या चांगल्या मार्गावर घेऊन चल. पण त्यानंतर तो दुसरा माणूस म्हणू लागतो की अरे, एवढी प्रस्तावना करायची काय गरज आहे, तू फक्त इतकंच म्हण की आपली ही चोरी यशस्वी होऊ दे. आणि मग त्यानंतर ते दोघेजण घरात काही किमतीच्या वस्तू आहेत का हे शोधायला सुरुवात करतात. दुसरीकडे आपण पाहतो की बबलू भैरवीच्या घरातच झोपलेला असतो. सोहम आणि तारा त्याला झोपेतून उठवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, मात्र हा घोरत पडलेला असतो आणि अजिबात जागचा हलत नाही. त्यामुळे भैरवी तर खूपच चिडते आणि सोहम, तारा घाबरतात. त्यानंतर आपण पाहतो की हे दोन चोर मेहेंदळ्यांच्या घरामध्ये काय काय आहे हे बघत असतात, पण तितक्यात त्यांना सावली दिसते, त्यामुळे ते एके ठिकाणी लपून बसतात. त्यानंतर मग सावली किचनमध्ये जाते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते आणि ती कामात व्यस्त आहे हे पाहून ते चोर पटकन किचनमधून बाहेर पडतात. पण त्यांना पुन्हा एकदा ऐश्वर्या त्या ठिकाणी येताना दिसते आणि मग ते पुन्हा एके ठिकाणी जाऊन लपून बसतात. त्यांना प्रश्न पडतो की घरात तर दोनच बायका होत्या, मग ही तिसरी आली कुठून. त्यानंतर आपण पाहतो की ऐश्वर्या हळूच किचनमध्ये जाते आणि हसतच सावलीकडे पाहू लागते आणि मग ती तिच्या हातात असलेलं ते खोटं झुरळ सावलीच्या अंगावर फेकते आणि तेथून पळून जाते. तर सावलीला जाणवतं की काहीतरी आपल्या डोक्यावर पडलं आहे, त्यामुळे ती हळूच काय आहे याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करते आणि तिच्या लक्षात येतं की आपल्या डोक्यावर तर झुरळ आहे. त्यामुळे ती खूप घाबरते आणि मोठमोठ्याने ओरडू लागते. तिचा आवाज ऐकून इकडे तिलोत्तमा ही काळजीत पडते. तिला वाटत असतं की नेमकं काय चाललंय, ही मुलगी एवढी का ओरडते, आणि मग ती कशीबशी आधार घेत खोलीतून बाहेर पडते. इकडे सावली उड्या मारतच किचनमधून बाहेर आलेली असते. तर ऐश्वर्या हॉलमध्ये लपून बसून हे सगळं काही बघत असते. तर ते चोरसुद्धा हॉलमध्येच लपलेले असतात आणि एकदा ऐश्वर्याकडे आणि एकदा सावलीकडे बघत असतात. त्यांना तर कळतच नाही की या घरात नेमकं चालले तरी काय. तितक्यात तिलोत्तमासुद्धा त्या ठिकाणी येते आणि सावलीला विचारते की काय गं मुली, काय झालं. तर सावली तिलाच मिठी मारते आणि हे पाहून ऐश्वर्या रागातच त्यांच्याकडे बघू लागते. तर तिलोत्तमा सावलीला दूर करत म्हणते की हे बघ, शांत हो आणि मला सांग काय झालं आहे. तर सावली झुरळाचा इशारा करू लागते, पण त्यामुळे तिलोत्तमा चिडून म्हणते की माझ्या हातापायाला लागला आहे म्हणून तू माझी अशी गंमत करतेस का. तर सावली घाबरून म्हणते की नाही तिलोत्तमा मॅडम, माझ्या डोक्यावर ना झुरळ आहे. पण तिलोत्तमा म्हणते की उगाच काहीतरी बोलू नको. पण सावली म्हणते की नाही, आहे माझ्या डोक्यावर झुरळ. त्यामुळे तिलोत्तमा म्हणते की ठीक आहे, आधी तू शांत हो, मला नीट बघू दे. आणि त्यानंतर मग सावली हळूच तिलोत्तमाच्या जवळ जाते आणि तिला डोकं दाखवू लागते आणि मग तिलोत्तमा हसतच सावलीच्या डोक्यावरून ते खोटं झुरळ बाहेर काढते आणि तिला ते दाखवते. तर सावली पुन्हा मोठ्याने ओरडू लागते. तर तिलोत्तमा म्हणते की अगं मुली, नको ओरडू, ते खोटं झुरळ आहे, उचल बरं त्याला. पण सावली काही ते झुरळ उचलायला तयार नसते. पण तिलोत्तमाने रागात बघितल्यावर ती गुपचूपपणे ते झुरळ उचलते आणि खोटं आहे हे कळल्यावर ती हसू लागते. आणि मग तिलोत्तमा तिला सांगते की चल आता पाणी पी आणि शांत हो. त्यामुळे मग सावली पाणी पिते आणि मग ती तिलोत्तमाला विचारू लागते की तुम्ही खाली का आलात मॅडम. तर तिलोत्तमा म्हणत असते की आधीच आपण घरामध्ये फक्त दोघी जणी आहोत आणि त्यात तू जर असा आरडाओरडा करायला लागली तर मला काळजी वाटणारच ना. आणि हे ऐकून सावली तिलोत्तमाकडे बघतच राहते. तर तिलोत्तमा पटकन म्हणते की हे बघ, मला काही तुझी काळजी वाटत नव्हती, मला तर तुझा ना खूप राग आला होता. मी आजारी असताना तू असा आरडाओरडा कसा काय करू शकते, म्हणून मग मी बघायला आले. आणि ते ऐकून सावली खाली मान घालून तिलोत्तमाची माफी मागते. तर तिलोत्तमा तिला सांगते की आता जर तू शांत झाली असशील तर मला माझ्या खोलीत घेऊन चल. आणि मग त्यानंतर सावली आणि तिलोत्तमा पुन्हा तेथून जातात आणि त्या गेल्यानंतर ऐश्वर्या बाहेर येते आणि म्हणू लागते की आता खूप झालं, या मूर्ख मुलीला धडा शिकवायलाच हवा. आणि मग ती पुढे जाण्यासाठी निघते, पण तितक्यात तिच्या पायाला स्केटिंग बोर्ड लागतो आणि त्या स्केटिंग बोर्डकडे पाहून तिला एक कल्पना सुचते आणि मग ती पटकन तो घेऊन सावली
सावली आणि तिलोत्तमाच्या पाठोपाठ जाण्यासाठी निघते आणि ती गेल्यानंतर मग हे दोन चोर त्यांच्या लपलेल्या जागेवरून बाहेर येतात. त्यातील एक जण म्हणत असतो की अरे हा सगळा काय प्रकार आहे, घरात तर 2च बायका होत्या ना, मग ही पांढरी पाल आली कुठून? तर दुसरा म्हणत असतो काय माहिती, पण आपल्याला हिचा बंदोबस्त करायलाच हवा, कारण ती जी सावली आहे ती तर अगदी गरीब गाय आहे आणि तिलोत्तमाच्या पायाला लागले. त्या दोघीजणी आपलं काही बिघडवू शकणार नाही. आपल्या चोरीच्या मार्गात हीच आडवी येऊ शकते, त्यामुळे आपण हिचाच बंदोबस्त करू. आणि मग त्यानंतर ते दोघेजण हळूच ऐश्वर्याच्या पाठोपाठ जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे ऑफिसमध्ये सारंग, राजकुमार, नील, चंद्रकांत पत्ते खेळत बसलेले असतात. राजकुमार तर खूपच वैतागलेला असतो, पण सारंग त्याला म्हणतो की दादा आपण अजिबात घरी जायचं नाही, आज आपण छान मस्त इथे एकत्र वेळ घालवू. त्यामुळे मग त्यालासुद्धा तिथेच बसून खेळावं लागतं. आणि मग सारंग त्यांच्यासाठी तिथे जेवण ऑर्डर करतो आणि मग ते तिथेच गप्पा गोष्टी करत जेवणही करतात. दुसरीकडे सावली जेवणाचं ताट घेऊन तिलोत्तमाच्या खोलीत जाते, तर ती ऐश्वर्या देखील तिच्या पाठोपाठ येते आणि मग ती दरवाजाच्या बाहेर तो स्केटिंग बोर्ड ठेवते. तिला असं वाटतं की आता लवकरच सावली यावरून खाली पडेल आणि मग त्या तिलोत्तमाला सगळ्यांना कॉल करून बोलवावंच लागेल. आणि मग ती पटकन एके ठिकाणी जाऊन लपून बसते, पण त्या चोरांनी हे सगळं बघितलेलं असतं. आणि मग त्यानंतर ते दोघेजण तो स्केटिंग बोर्ड उचलतात आणि दुसऱ्याच एके ठिकाणी ठेवतात. त्यानंतर आपण पाहतो की सावली तिलोत्तमाच्या खोलीत तिच्यासाठी जेवण घेऊन येते. तिलोत्तमा जेवणाचा प्रयत्न करत असते, परंतु हाताला दुखापत झाल्यामुळे तिला काही जेवताच येत नाही. आणि मग ती सावलीकडे पाहू लागते, तर सावली पटकन तिला जेवण भरवण्यासाठी पुढे जाते. ती छान व्यवस्थित तिलोत्तमाला जेवण भरवत असते, तर तिलोत्तमाही म्हणते की बरं झालंय तसं जेवण, आणि ते ऐकून सावलीला खूप आनंद होतो. पण मग त्यानंतर तिलोत्तमा म्हणू लागते की तुला तर खूप मजा येत असेल ना गं, असं वाटत असेल की बघा आपल्यावर हुकूम गाजवणारी सासू आता कशी जमिनीवर आली आहे, कशी शांत झाली आहे. आणि ते ऐकून सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम, मी कधीच तुमच्याबद्दल वाईट विचार करत नाही आणि कधी करणार सुद्धा नाही. माझ्या मनात तुमच्याविषयी खरंच खूप आदर आहे आणि सारंग सर तर मला तुमच्याविषयी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत असतात. त्यांनी मला सांगितलं आहे की तुम्ही कशा कठीण परिस्थितीमधून इतकी मोठी कंपनी उभी केली, सगळ्या मुलांवर चांगले संस्कार केले. आणि ते सगळं काही ऐकून तिलोत्तमालाही खूप आनंद होतो. ती म्हणत असते की कसं आहे ना, आपल्यावर कितीही संकट आली तरी आपण खचून जायचं नाही, त्या संकटांचा सामना करत उभं राहायचं. आणि मुळात आपल्याला कितीही त्रास होत असला ना तरी त्याची झळ आपल्या मुलांना बसू द्यायची नाही, त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे, त्यांच्यासमोर नेहमी हसरा चेहरा ठेवायचा, तरच आपण एक चांगला माणूस घडवू शकतो. आणि ते ऐकून सावलीसुद्धा हसून हो म्हणते. आणि मग त्यानंतर ती तिलोत्तमाला विचारते की तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारू का? तर तिलोत्तमा रागातच तिच्याकडे बघू लागते, त्यामुळे सावली घाबरून खाली मान घालते. पण मग तिलोत्तमा हसून म्हणते की विचार, नको घाबरू. आणि मग सावली तिला विचारते की सारंग सर जेव्हा लहान होते तेव्हा खूप खोडकर होते का? तर तिलोत्तमा हसतच तिला मग सारंगच्या लहानपणीच्या गोष्टी सांगू लागते. ती म्हणत असते की अगं सारंग इतक्या खोड्या काढायचा, मला इतका त्रास द्यायचा की काय सांगू. आणि मग त्यानंतर तो त्याच्या बाबांच्या पाठीमागे जाऊन लपायचा. खरं तर माझं मुलांवर खूप प्रेम होतं, पण तितकाच त्यांना माझा धाकही वाटायचा. अगदी तुझी आई तुझ्याशी वागते ना तशीच मी सुद्धा माझ्या मुलांशी वागायचे. आणि ते ऐकून सावली म्हणते की हो तिलोत्तमा मॅडम, जसं तुमचं प्रेम आहे ना तसंच माझ्या आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण त्या दोघींचं बोलणं सुरू असतानाच नेमका सारंगचा कॉल येतो. तिलोत्तमा सावलीला फोन स्पीकरवर ठेवायला सांगते, त्यामुळे सावली फोन स्पीकरवर ठेवते. सारंग तब्येतीची चौकशी करतो. सावली सांगते की तिलोत्तमा मॅडम आता ठीक आहे, मी त्यांना जेवायला दिलं आहे, पण तुम्ही घरी कधीपर्यंत याल? तर सारंग पत्ते खेळत तिला खोटं सांगतो की अगं इथे ऑफिसमध्ये ना आमची महत्त्वाची मीटिंग सुरू आहे, आम्हाला अजून थोडा वेळ लागेल, पण मला ना तुझी खूप आठवण येते, आय मिस यू. आणि हे ऐकून तिलोत्तमाला तर ठसकाच लागतो, त्यामुळे सावली पटकन फोन कट करते आणि तिलोत्तमाला पाणी देते. दुसरीकडे ही ऐश्वर्या बराच वेळ झाला तरी सावलीचा आवाज कसा आला नाही म्हणून पुन्हा बाहेर येते आणि तो स्केटिंग बोर्ड शोधायला सुरुवात करते. तिला प्रश्न पडतो की आपण इथेच तर बोर्ड ठेवला होता, मग तो गेला कुठे? आणि त्या गडबडीमध्ये ती स्वतःच त्या बोर्डवरून पाय घसरून खाली पडते. त्यामुळे ते दोन्हीही चोर हसू लागतात. तर ऐश्वर्या चिडून म्हणत असते की आता खूप झालं, आता ना मी या सावलीच्या डोक्यातच काहीतरी मारणार आहे जेणेकरून ती बेशुद्ध होईल आणि मग त्या तिलोत्तमाला सगळ्यांना घरी बोलवावंच लागेल. आणि मग त्यानंतर ते दोन्ही चोरही ठरवतात
की आता खूप झालं, या पांढऱ्या पालीच्या डोक्यामध्ये दगड घालायचा, तिला बेशुद्ध करायचं आणि सावलीलासुद्धा गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध पाडायचं आणि मग त्यात तिलोत्तमा मेहेंदळेला बांधून ठेवायचं आणि सगळं काही सामान घेऊन पळून जायचं आणि मग त्यानंतर ते लगेच दगड घेऊन ऐश्वर्या आणि सावलीकडे जाण्यासाठी निघतात. सावली पुन्हा किचनमध्ये आलेली असते आणि त्यानंतर ऐश्वर्यासुद्धा तिच्या पाठोपाठ येते. तिने एक चांगलीच मोठी काठी आणलेली असते सावलीच्या डोक्यात घालायला, पण तिच्या पाठोपाठ ते दोन्ही चोर येऊन तिथे उभे राहतात तिच्या डोक्यात दगड घालायला. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब